बातमी आता नागपूरमधून। देशभरात स्वच्छता अभियानाचे वारे वाहत असताना नागपूरमध्ये स्वच्छतेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही। सगळीकडे कचराच कचरा दिसून येतोय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय। हा कचऱ्याचा ढीग पाहिला की शहरात स्वच्छतेच्या प्रश्नावर जागरूकता आहे की नाही असाच प्रश्न निर्माण होतो। नागपूरच्या रामबाग परिसरातली ही घाण आणि कचरा पाहिल्यानंतर स्वच्छता अभियान शहरात अजूनही प्रभावीपणे राबवलं जात नसल्याचं स्पष्ट होतंय। कचऱ्यामुळे शहरात रोगराई वाढते आहे। कचऱ्यामुळे त्रास ह्याच होत आहे की मच्छर येतात, त्याच्यावर ते मच्छर मग मुलं आमचे खेळायला जातात, मग त्यांना मलेरिया होते आणि डेंग्यू मलेरिया होते। त्याच्यासाठी बहुत आम्हाला तकलीफ आहे। मच्छर होतात, इतके जनावर सडून जातात, त्याचा वास येतो पूर्ण, आम्हाला खूप त्रास होते। आम्ही बाहेर उभं सुद्धा राहू नाही शकत। दुसरीकडे डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका लक्ष देत असताना कचऱ्याच्या समस्येकडे मात्र दुर्लक्ष होतंय। महापालिकेनेही हे मान्य केलंय, मात्र आता याकडे लक्ष देणार असल्याचं आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी म्हटलंय। आता आमचं एक मोठं अभियान कचऱ्याच्या समस्यावर कचरा मोहीम आणि सफाई मोहीम चालू होणार आहे आणि ते लवकरच घोषित करू। आता आम्ही जेवढे बी जी मोहीम चालवली ते डेंग्यूवर चालवली, अवेअरनेस हे ते लोकांना समजावणं, आणि आता आम्ही कचऱ्याकडे लक्ष देणार आहोत। थोडंसं आमचं दुर्लक्ष कचऱ्याकडे झालेलं आहे। स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेची आहे, मात्र स्वच्छता अभियानात सर्वसामान्य नागरिकांनी मदत केल्यास नक्कीच शहरात सकारात्मक बदल दिसतील यात शंका नाही। अखिलेश शाळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।